एक मराठा विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष आपण एक घडू पाहतोय असं आपल्याला दिसतं राजकीय क्षेत्रामध्ये. तर या घटकाचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कितपत पडू शकेल श्रीकांतजी? नक्कीच प्रभाव आहे. आणि हे सगळे जिल्हे मराठा प्रभाव असणारे जिल्हे आहेत. आणि आरक्षणाच्या अनुषंगानं जे आंदोलन झालं त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ना काही प्रयत्न झालेले आहेत. आणि आत्ताची जरांगेंची भूमिका लक्षात घेतली तर ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार काही प्रयत्न करतील हे निश्चित आहे. फक्त ते चित्र अजून निवडणुकीतील उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत ते स्पष्ट होत नाही, पण निश्चित त्याचा परिणाम होणार आहे. नक्की परिणाम होईल असं ते म्हणतायत. संतोषजी, आपण काय सांगाल? नाही, माझं मत थोडंसं वेगळं आहे. मला असं नाही वाटत की जरांगे फॅक्टर या विधानसभा निवडणुकीला प्रभावी ठरेल. त्याला कारणं माझ्याकडे दोन आहेत. पहिलं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर हा मराठवाड्यापुरता सीमित राहिलेला होता. तो बाकी फार कुठे चालला असं चित्र दिसलं नाही, पण प्रभाव नक्की पडला. त्या आंदोलनाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर नक्की पडला. मात्र जनतेने त्यांना अपेक्षित असलेले उमेदवारच निवडून दिले. मतदान करताना मराठा आरक्षण आंदोलन असं मतदारांनी बघितलं नाही, कारण त्या दरम्यान मी पूर्ण महाराष्ट्र फिरत होतो, त्यामुळे थोडासा कानोसा घेण्याची संधी मला मिळाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला इथे असा वाटतो की ज्या पद्धतीने हरियाणामध्ये जाटांचं प्रभुत्व राहणार किंवा त्यांचं मोठ्या प्रमाणात या विधानसभा निवडणुकीत प्रभुत्व दिसणार असं म्हटलं जात होतं, ते काही तिथे दिसलं नाही. मराठा हा भाजपकडे देखील आहे, मराठा हा शिवसेनेकडे देखील आहे. त्यामुळे फार मोठा इम्पॅक्ट या विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर यांचा पडेल असं मला वाटत नाही. अर्थात मराठ्यांचं एक मत झालं, पण जे ओबीसी समाजातले जे नेते आहेत किंवा जे मतदार आहेत त्यांना कुठेतरी एक अशी भीती दाखवायची की तुमचं आरक्षण काढून मराठ्यांना दिलं जाईल, तर त्याचा सुद्धा काही एक राजकीय परिणाम आपल्याला होताना दिसेल का? मृणालताई, आपण काय सांगाल? असा परिणाम निश्चितपणे होऊ शकतोय. जरांगेंनी ज्यावेळेला मागणी पुढे केली की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, त्यावेळेला महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज कमालीचा अस्वस्थ झाला. मराठवाड्यातले नेते काय सांगतात, तर मराठवाडा हा निजामशाहीचा भाग असल्यामुळे तिथले मराठा हे कुणबीच होते. विदर्भातले जे मराठा होते त्यांना पंजाबराव देशमुखांसारख्या समाजसुधारकांनी कुणबी समाजात तुम्ही अंतर्भूत झालात तर तुम्हाला काही सवलती मिळू शकतील, प्रगतीचा मार्ग त्यामुळे प्रशस्त होऊ शकेल, हे समजावून सांगितलं होतं. तसं बाकी भागात झालं नाही. त्यामुळे या भागाची जी काय कोंडी झालेली आहे, नोकऱ्या नाही आहेत, हाताला काम नाही आहे, पुढचे प्रश्न अत्यंत आवासून उभे आहेत, अशा परिस्थितीमध्ये खरोखर हा मुद्दा येत्या निवडणुकीत महत्त्वाचा होईलच. पण त्याचबरोबर एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी म्हणून त्यांची एक मोनोलिथिक आयडेंटिटी आत्तापर्यंत झाली नाही. धनगर वेगळे, माळी वेगळे, वंजारी वेगळे यांना एकत्र करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने सोशल इंजिनिअरिंग करत वसंतराव भागवतांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा केला. आता यावेळेला मराठा समाजाला उत्तर देण्यासाठी रिव्हर्स पोलरायझेशन म्हणून हे तिघही एकत्र आले तर निर्णयात फरक पडू शकेल. भाजपचे तेच प्रयत्न सुरू आहेत. आपण पंकजाताईंच्या दसऱ्या मेळाव्याबद्दल याबद्दल लक्ष देऊ. पंकजाताईंनी ज्या रीतीने तिथल्या सगळ्यांना आवाहन केलं, मी तुमची आई आहे, तुम्ही माझी लेकरं आहात, हे कुठेतरी ओबीसी राजकारणाची एक मोठ बांधण्याचा मोठा प्रयत्न आहे. त्याला कितपत संधी मिळते आहे आणि जनता साथ देते आहे ते येणाऱ्या काळात लक्षात येईल. पण महाविकास आघाडीनी विशेषतः शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि थोड्याफार प्रमाणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी जी मराठा मतांची मोठ बांधायचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, त्याला आव्हान म्हणून महायुतींनी ओबीसी कार्ड मोठ्या प्रमाणात समोर आणलं आहे. एकनाथ शिंदेंमुळे मराठा समाज मतदान करेल आणि भारतीय जनता पक्षामुळे ओबीसी एकत्र येतील, आपल्या पाठीशी उभे राहतील, असं हे बेरजेचं राजकारण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रचलित शब्द आहे, यशवंतराव चव्हाणांपासून चालत आलेला. ते जर यशस्वी झालं आणि महिलांची मतं मिळाली
तर महायुती लोकसभेत हरलेलं हे राज्य परत मिळवेल. तसं झालं नाही तर काय होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. तर लोकसभेचा उल्लेख आताच आपण केला. तर श्रीकांतजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की